आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, हे घ्या, गरमागरम खिचडी केली. सावकाश. नंतर तुम्ही? हो, हे घ्या. स्वानंदी, तुम्हाला सांगतो, अशी कमाल खिचडी ना फक्त मणीच बनवू शकतो. एकदम पौष्टिक, सात्विक. हा, आणि यावेळी मी पहिले टेस्ट केलंय, त्यामुळे मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही बिंदास्त खाऊ शकता. मणी सराव, तुम्ही गेलात आणि मी फ्रेश होऊन कधी झोपले माझं मलाच कळलं नाही. गाढ झोप लागली होती. औषधांचा इफेक्ट असणार बहुतेक. असूही शकतो. बरं, पण तुम्ही कधी आलात आणि फ्रेश होऊन खिचडी पण बनवली? शालिनी मॅडम काय म्हणाल्या? म्हणजे खूप हाका मारत होत्या ना, चिडल्या का माझ्यावर? नाही नाही, चिडल्या वगैरे नाही. सोडा ना, तुम्ही कशाला त्याची काळजी करताय. तुम्ही मस्त ही खिचडी खा गार होण्याआधी, आणि हे खाल्ले खाल्ले लगेच औषधही घ्यायचंय, आणि मग हवं तर आराम करा परत. पण तुम्ही कशाला बनवली खिचडी? मी केलं असतं की काहीतरी. स्वानंदी, ही खिचडी तुम्ही बनवली काय, मी बनवली काय, हे महत्वाचं नाहीये. तुम्ही जेवणं, तुमचा आराम होणं, हे महत्वाचं आहे. थँक्यू. साहेब, गुड मॉर्निंग. सुप्रभात. मणी, कुठे आहेस तू? मी इथेच आहे. अरे इथेच म्हणजे कुठे आहेस? अरे तू मेहताच्या ऑफिस मध्ये असायला हवा होतास. हो 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 साहेब. अरे हो काय, काल सुद्धा तू त्याला फाईल दिली नाहीस. अरे तो हॉटेलमध्ये तुझी वाट बघून शेवटी कंटाळून निघून गेला. तुला त्याने फोन केला, तू फोन उचलला नाहीस. असं कसं चालेल मणी? अरे शेवटी त्याने मला फोन करून सांगितलं की तुमची माणसं वेळ देऊन सुद्धा भेटत नाही. अरे हे बघ, तुला जर जमणार नव्हतं तर मला सांगायचं, मी काहीतरी आणखीन व्यवस्था केली असतीस. पण असं न जाऊन ना तू मला तोंडघाशी पाडलायस म्हणे. नाही साहेब, मी जाणार होतो, पण एका वेगळ्या कामात अडकलो होतो. सॉरी. अरे सॉरी काय म्हणे? काही प्रॉब्लेम नाहीये ना? सगळं ठीक आहे ना? स्वानंदी बरी आहे ना? स्वानंदी ठीक आहे. अरे मग काय प्रॉब्लेम आहे? नाही, काही नाही. अरे प्रॉब्लेम नाहीये तर मग तू टाळतोयस का? त्या मेहताला ताबडतोब जाऊन भेट आणि त्याचं काम करून टाक. अरे तू जसं न सांगता पसार झाला, असं तुझ्यात आणि सुजित मध्ये फरक काय राहिला मग? हो 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 साहेब. आता हो सर नाही सर करत बसू नकोस. त्या मेहताला जाऊन ताबडतोब भेट, त्याच्याशी मीटिंग कर आणि संपल्यानंतर मला फोन कर. काय? मणी सर, तुम्ही जा. अहो नका काळजी करू, मी घेईन माझी काळजी. मणी. हा 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 साहेब. अरे जातोयस ना तू? हो हो हो, मी जातो. हा जा. तुम्ही का जा म्हणालात मला? मी केलं असतं हँडल. मणी सर, अहो तुम्ही गेला नसता तर ते साहेब रागवले असते. मग त्यांनी घरात राग काढला असता, आणि मग शालिनी मॅडम आणि संचिता मॅडमला आयतं बोलायची संधी मिळाली असती, आणि सगळा राग आपल्यावर काढला असता. आणि तुम्हाला कोणी काय बोललेलं मला नाही आवडणार. खरंच? अहो त्यात काय, मला कोणी काय बोललं तर तुम्हाला आवडेल का? नाही. मग मला कसं आवडेल माझ्या नवऱ्याला कोणी काय बोललं तर? अहो गप्पा नंतर करा, आधी जा, तुम्हाला उशीर होईल मीटिंगला. जातो. पण स्वानंदी. पण नाही आणि काही नाही, तुम्ही जा, तुम्हाला मीटिंगला उशीर होईल. मी जेवणही करेल आणि औषधही घेईल वेळेत. हा, आणि खिचडी गार होण्याआधी खा, आणि लगेचच औषधही घ्यायचे. हो मणी सर. फळं सुद्धा ठेवली आहेत, ते पण खायचे आहेत. तुम्ही एक काम करा, तुम्ही अलार्म लावा. म्हणजे कसं, तुम्हाला जरी विसर पडला तरी अलार्ममुळे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आता हे करायचंय, हे खायचंय, हे औषध घ्यायचंय. परत परत तेच बोलणार आहात का? मी वेळेत जेवणही करेन, औषधही घेईल आणि फळही खाईल. येतो. जा. नमस्कार सर. ये. काम नीट झालं ना? हो साहेब, एकदम चोख. तू बॉडी नीट डिस्पोज केलीस ना? विषयच नाही ना. तुम्ही जागाच एवढी भारी सांगितली होती ना की आता मी स्वतः जरी बॉडी बघायला गेलो ना तरी मला पण बॉडी सापडायची नाही, अशी गुल केली आहे साहेब. काय झालं साहेब? बॉडी गेली, आता कसलं टेन्शन घेताय? तसं नाही रे, तो पोलीसवाला होता. आता तो ऑफिसला येत नाहीये, कुठे दिसत नाहीये म्हटल्यानंतर चौकशी होणार, शोधाशोध होणार. होऊ द्या ना साहेब, काय पण मिळणार नाही पोलिसांना. आणि साहेब,
त्याला पण मरताना वाटलं असेल ना की चक्क खासदार साहेबांनी आपली गेम कशी काय केली. मला मारलं ना तरी मी सत्य नाही मारलं. ते जिथं राहणार आणि ते जगासमोर येणारच. सरपंच साहेब, तुमच्या पापाचा गाडा भरलाय. मी तुमच्या पोराला किती बी वाचवायचा प्रयत्न केला ना तरी मी तो येत नाही. एक दिवस जेलमध्ये जाणारच. मला मारलं ना तर मी सत्य जिथं राहणार आहे. ते जिथं आहे जिथं राहणार आहे. लक्षात ठेवा. शिंदे असं का बोलला असेल मरताना? म्हणजे सत्य त्याच्या बरोबर मेलेलं नाहीये, तर सत्य आणखीन कोणाला तरी माहिती आहे. पण कोणाला? आणि हे आधी का नाही आलं माझ्या डोक्यात? कोण आहे ती व्यक्ती? पोलिसात आहे की बाहेरची कोणी असेल? साहेब, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना, आपलं काम एकदम चोख असतं. पहिल्यांदा केलंय का तुमच्यासाठी काम साहेब? आणि साहेब, तुम्हाला दुसरा प्लस पॉइंट सांगतो. मी चौकशी केली आहे. त्या शिंदेची फॅमिली बिमेली काय नाही, त्यामुळे कोणी मिसिंग कंप्लेंट द्यायला पोलिसात जाणार नाही. हा, आता जेव्हा पोलिसांना कळेल की हा गायब झालाय तेव्हा हालचाल सुरू होईल. पण तोवर खूप वेळ झाला असेल साहेब. आणि साहेब, तसाही तो खूप इमानदार आणि अकडू होता, त्यामुळे तो खात्यामध्ये कोणाला आवडत नव्हता. आता मला वाटत नाही की कोणी जास्त खोलात शिरतील असं. मिसिंगची फाईल बनवतील आणि बंद करून टाकतील. आणि साहेब, त्या अंबिकाला मस्त ऍक्सिडेंट मध्ये उडवली. आता हा गेला, आता आहे कोण साहेब? तसं नाहीये. काय अंबिकाचा ऍक्सिडेंट झाला, पण या लग्नाच्या गडबडीमध्ये ना मी त्याचा अपडेट घेण्यासाठी विसरलो. तर हा शिंदे हा अंबिकाचा राईट हँड होता. शिंदेला सुजितच्या रिपोर्ट बद्दल सगळं माहिती होतं. याचा अर्थ अंबिकाला देखील हे माहीत असणार आहे. पण अंबिकाची डेड बॉडी मिळालेली नाही किंवा कुठलाही पुरावा मिळालेला नाही, याचा अर्थ अंबिका जिवंत तर नसेल ना. आणि तिचं शिंदे बरोबर न मेलेलं सत्य अजूनही जिवंत ठेवून असेल. काही समजत नाहीये सत्य काय आहे ते. ठीक आहे, हे घे आणि निघ. हो साहेब, काही पण प्रॉब्लेम असला ना साहेब, अर्ध्या रातच्याला फोन करा. तुमच्यासाठी सुपारी वाजवायला येईल कधी बी. चला साहेब, येतो. हॅलो, उद्याच्या उद्या भेट. महत्वाचं काम आहे. संचिता, अगं दारात अशी किती वेळ वाट बघणार आहेस? मम्मा, मणी गेल्याचं पाहत होते. सध्या आपले ग्रह इतके फिरलेत ना, सिनेमातला हिरो त्याच्या हिरोईनला वाचवायला यावा तसा मणी प्रत्येक वेळी त्या स्वानंदीला वाचवायला येतो आणि आपला प्लॅन फ्लॉप होतो. म्हणून खात्री करून घेत होते की मणी परत येत नाहीये ना. तू खात्री वगैरे करून घेतेयस म्हणजे नक्कीच तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन असणार. मला सांग ना, काय प्लॅन आहे? मला सांगा, एखाद्याला शरीराच्या बाहेर मार लागला, रक्त आलं, तर ते पाहणाऱ्याच्या सहज लक्षात येतं, राईट? हो. पण एखाद्याला इंटरनल इंजुरी झाली, म्हणजे मुका मार लागला किंवा पोटात काहीतरी जाऊन जीव गेला, तर ते पाहणाऱ्याच्या सहज लक्षात येत नाही आणि ती नॅचरल डेथ सुद्धा वाटते. पण तू हे सगळं आत्ता का सांगतेस?
नक्की काय सुरू आहे तुझ्या मनात? सांगते, सगळं सांगते. या, फॉलो मी. बसा. हे काय आहे? सांगते मम्मा. ही सेवा आहे मम्मा. आज मी स्वानंदीची इतकी सेवा करणार आहे ना की हे पिऊन ती झोपली ना की उठणारच नाही. वा संचिता, तू म्हणजे ना मम्मा, मी तुमची शिष्य आहे. चला, आज स्वानंदी आपल्या आयुष्यातनं कायमची जाणार. हो मम्मा, प्लीज फिंगर क्रॉस करा प्लीज. आज आपला प्लान सक्सेसफुल व्हायलाच हवा. नक्की होईल. येस, नक्की होईल. हे काय आता? साहेब, वेलची घातलेलं तू. मला अचानक तल्लफ आली दूध प्यायची. बहुतेक हेच कारण असावं. प्या. काय अरे, वेलची घातली, साखर कोण घालणार? जा जाऊन साखर घेऊन ये. चिल मम्मा, चिल. हे नोकर ना मूर्ख असतात. आपण सांगितल्याशिवाय काहीच काम करत नाही. मग हा सदा असो नाही तर ती स्वानंदी. तुम्हीच लाडावून ठेवलंय ना. हो मग काय, हे असंच होणार. जा तू. हे संचिता, पण तुला खात्री आहे ना आपल्यावर कोणी आळ घेणार नाही? मम्मा खरं सांगू, मला ना कधीतरी तुमच्यावर डाऊटच येतो. नाही म्हणजे तुम्हाला खरंच भीती वाटते की तुम्ही नाटक करता, की मी किती सेन्सिटिव्ह आहे, मला कशी भीती वाटते. हा मम्मा, ते काही असू दे, या सगळ्यात आपण सारख्याच भागीदारी आहोत हे लक्षात ठेवा प्लीज मम्मा, प्लीज. हो ग बाई, पण भीती वाटणारच ना. मम्मा, बाकीच्यांचं सोडा हो, त्या स्वानंदीला स्वतःलाच कळणार नाही की आपला जीव गेलाय. मग काही हरकत नाही. आले मी. ओ मम्मा, केवढ्या जोरात ओरडलीस? घाबरले ना मी. मम्मा किती वेंदळ्या आहात हो तुम्ही. तुमचं वेलची टाकलेलं दूध इथे इथे माझ्याकडे, त्यामध्ये फिनाईल आहे मम्मा, फिनाईल. मम्मा अशा कशा हो तुम्ही? जरा बघा तरी, ते दूध गरम आहे का मला सांगा. नाहीये ना? हे गरम दूध आहे आणि म्हणता सगळं ठीक होईल ना, सगळं ठीक होईल ना. स्वतः लक्ष नाही द्यायचं आणि मग मला बोलायचं. काय हो मम्मा तुमचं असं? काय अशा तुम्ही? काय सांगतेस? म्हणजे माझा आज जीव गेला असता ग. वाचवलंय मी तुम्हाला. थँक मी लेटर. आजच बरी तलप आली तुम्हाला दूध प्यायची. डोक्याला ताप करून ठेवला असतात मम्मा तुम्ही माझ्या. जा ग बाई लवकर. जाते. संजिता,
स्वानंदीच्या खोलीत काय करतेस? मॅम जरा हळू बोला ना. केवढ्या मोठ्याने ओरडला, दचकले ना मी. सगळं दूध सांडलं. चोर नाहीये मी, मी संचित आहे. आता हे सांडलेलं दूध कोण पुसणार आहे मला सांगा. स्वानंदीच्या रूम मध्ये लपतछपत काय करत होतीस? मी काही लपतछपत आलेली नाहीये. राजरोसपणे आली मी. आणि लपतछपत काय हो, हे सरपोतदारांचं घर आहे, आमचं घर आहे. आणि मी सून आहे सरपोतदारांची, कळलं? असशील तू कोणाची सून, पण कोणाची परवानगी घेऊन त्या खोलीत आली होतीस? विचारते सरपोतदारा. काय विचारते? थांबा जरा, हळू बोला. आणि तुम्ही आणि डॅडचा काय संबंध? त्यांना मध्ये नका घेऊ, कळलं? रूम मध्ये येण्याच्या आधी स्वानंदीची परवानगी घेतली होती? कशी आली तू या रूम मध्ये परवानगी न घेता? मणी म्हणाला की स्वानंदीची तब्येत खराब आहे, तिच्यासाठी दूध पाठव. पण सगळे नोकर बिझी होते ना. मग मी म्हणलं की मी स्वतःच तिच्यासाठी दूध घेऊन येते. म्हणून मी हे दूध आणलं होतं, पण तुमच्यामुळे सांडलं ते. आणि मॅम तुम्ही काय करता इथे? तुम्ही घेतली का परमिशन कुणाची? मणीने फोन केला होता मला. त्याने मला सांगितलं स्वानंदीची तब्येत बरी नाहीये, तर तिथे जा आणि तिला काय हवं असेल तर बघा, कळलं? आणि तू नेहमी स्वानंदीचा द्वेष करतेस, पण मणीने तुला का सांगितलं इथे यायला? मी इथेच राहते ना, बंगल्यात. हा, मणीला वाटलं असेल की जवळ राहणारी संचिता आहे, तिला कॉल करावा, म्हणून त्याने मला सांगितलं. तुम्ही बघा किती वेळ लागला तुम्हाला यायला. आता आलात ना, आता घ्या लेकीची काळजी. मी जाते. 1 मिनिट. हे साफ कोण करणार? मला काय माहिती, ती उठल्यानंतर पुसेल, नाहीतर तुमचं तुम्ही बघून घ्या. हे दूध तू सांडवलेस संचिता, आणि हे तू साफ करणार. मॅम यू ओके? मी पुसायचं हे दूध. मॅम तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे? मी मालकीण आहे, सरपोतदारांची सून आहे. मी आउट हाऊस मध्ये येऊन हे काम करू का, दूध पुसायचं? मी नाही पुसणार. ओ मालकीण, दूध साफ करा. हो मॅम. पुसून जा. तुम्ही जरा हळू बोला. हळू बोला जरा, मला राग आलाय तुमचा. याने पुसू? नाहीये सवय याची. होईल हळूहळू. स्वच्छ कर. शी बाबा. या बॉर्डनला एक ना एक दिवस धडा शिकवला नाही ना, तर नावाची संचिता नाही मी. हा अपमान मी लक्षात ठेवेन, आणि एक दिवस या वॉर्डनला माझा इंगा दाखवेन. चल आवर लवकर. पुसती. झालं समाधान? झालंय. देवा, आज आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला ना, तर तुला 10 लिटर दुधाचा अभिषेक करेन. प्लीज प्लीज देवा, आमचा प्लॅन सक्सेसफुल होऊ दे प्लीज. संचिता, काय झालं? अगं एवढा वेळ का लागला तुला? तू मिक्स करून आलीस का दूध? ती दूध पीपर्यंत थांबलीस का? श्वास बंद होईपर्यंत थांबलीस का तिचा? असं काहीच झालेलं नाहीये मामा. ती स्वानंदी पुन्हा वाचली सही सलामत. काय? ती वाचली? कसं काय? अगं मणी आला का? नाही, यावेळी मणी नाही आला. ती वॉर्डन आली, वॉर्डन. मी दूध मिक्स करताना टपकली मध्येच. इतक्या मोठ्याने ओरडली ना, मी दचकले आणि माझ्या हातून ते दूध सांडलं. आणि ते सगळं दूध मला, या संचिताला तिने पुसायला लावलं. मला, या संचिताला. काय सांगतेस? त्या वॉर्डननी तुला दूध पुसायला लावलं? आगाऊ आहे ती वॉर्डन. पण काही बोला संचिता, त्या स्वानंदीच्या आयुष्याची दोरी फार बळकट आहे. किती चेचली ना तरी जीव जात नाही तिचा.
काही ना काही होतं आणि ती वाचते. आपलंच नशीब खराब आहे. नाही मम्मा, विषय आपल्या नशिबाचा नाहीये. विषय त्या वॉर्डनचा वाटेल तेव्हा आपल्या घरात येण्याचा आहे. कोण आहे ती वॉर्डन? कुठल्या हक्काने ती आपल्या या सरपोतदारांच्या घरात येते? स्वतःला मोठी स्वानंदीची आई म्हणवते. तिचा कैवार घेऊन ती आपल्याला नडते. मम्मा, आपल्याला कोण आहे ती? काय संबंध काय तिचा? त्या स्वानंदीला जगाने टाकलंय. जगाला नकोशी झालीये ती, पण हिला भारी पोळका तिचा. स्वानंदी स्वानंदी स्वानंदी, सतत आपलं स्वानंदी. मम्मा, मी सांगतेय तुम्हाला, त्या वॉर्डनची आपल्या घरातली एंट्री बंद करा. आणि हे तुम्हीच करू शकता. ती वॉर्डन नसताना मणीशिवाय आपल्याला रोखणारं कोणीच नसेल, आणि मणी नसताना आपल्याला कोणीही नाही रोखू शकत. मम्मा, कोणीच नाही. तरी बरं, मी तोंडावरच अपमान करते तिचा. निर्लज्जासारखी सारखी सारखी आपल्या घरात येत असते. मी इग्नोर करते तिला. तिची लायकी आहे का ग माझ्या समोर उभी राहायची? संचिता, मी तुला सांगते, एक किडा घरात आला ना की आणखीन मागोमाग येतात. तसं झालंय. आधी मणीला रस्त्यावर उचलून हे घेऊन आले, मणी स्वानंदीला घेऊन आला, आणि स्वानंदीच्या मागोमाग ही वॉर्डन आली. रोज आपल्या घरात येते. घराचा उकिरडा झालाय नुसता. पण आज नाही. हा, आज मी तिला हात धरून घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार.